हाय गर्ल्स, ह्याच्या अगोदर आपण प्रिन्सिपल सोल्यूशन पाहिलं होतं. आज आपण एक्सरसाइज 3.1 सुरू करणार आहोत. बघा, ह्याच्यामध्ये फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं, ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचे. बघा, आपल्याला दिलेलं आहे कॉस थिटा इक्वल्स टू 1/2. ह्याच्यामध्ये काहीच नाही करायचं. कॉस थिटा इक्वल्स टू काय दिलेले 1/2. अगोदर बघायचं की कॉस कशाची व्हॅल्यू 1/2 आहे. बघा, साइन 30ची व्हॅल्यू 1/2 आहे. याचा अर्थ कॉस 60ची व्हॅल्यू काय येणार आहे, 1/2 येणार आहे. म्हणजेच कॉस 60ला आपण काय म्हणतो, कॉस π/3 इक्वल्स टू 1/2. हे एक आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे. समजलं इतकं. थिटा इक्वल्स टू आपल्याला π/3 भेटलेलं आहे. त्यानंतर परत बघा, थिटा π/3 इज द प्रिन्सिपल सोल्युशन. आणि जे काही प्रिन्सिपल सोल्युशन असते ते कशामध्ये असते, जे आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन दिलेलं आहे ते प्रिन्सिपल सोल्युशन फ्रॉम 0 टू काय असते, 2π. 0 इज लेस दॅन π/3 इज लेस दॅन 2π. इतकं समजलं. त्याच्यानंतर ह्या व्हॅल्यू तुम्हाला पाठच असतात, हे इतकं तर सोपं आहे. फक्त आता हे कसं घ्यायचं बघा. त्याच्यानंतर बघायचं की कॉसची पॉझिटिव्ह व्हॅल्यू कशामध्ये आहे, कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. हे 4 क्वाड्रंट तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ह्याच्यामध्ये कॉस कुठं पॉझिटिव्ह आहे, ए, एस, टी आणि सी. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस काय आहे, पॉझिटिव्ह आहे. इथं आपण फॉर्म्युला कोणता यूज करतो, पाय मायनस थिटा. आणि इथं कोणता यूज करतो, 2π मायनस थिटा. आणि इथं करतो पाय प्लस थिटा. समजलं. मग हा जो 2π मायनस थिटा हा फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा. का, कारण कॉस ह्याच्यामध्ये काय आहे, पॉझिटिव्ह आहे. कॉस इन ब्रॅकेट 2π मायनस थिटा इक्वल्स टू काय येणार आहे, कॉस थिटा. हे कॉस हे 2π ॲज इट इज मायनस व्हॅल्यू ऑफ थिटा इज π/3. हे बघा, थिटाची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केलेली आहे इकडं, π/3. आता याचं कॅल्क्युलेशन करा. हे कॉस हे बघा 3 × 2 किती होतात, 6. म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 × 2 6π. 6π मायनस पाय जर केले तर किती येतात, 5π. 5π/3. सेकंड सोल्युशन आपल्याला काय भेटलेले, परत 5π/3. थिटा इक्वल्स टू 5π/3. आणि हा पण काय आहे, 0 इज लेस दॅन 5π/3 इज लेस दॅन 2π. म्हणजे जे काही प्रिन्सिपल सोल्युशन आलेलं आहे ते फ्रॉम 0 टू 2π मध्ये घ्यायचं. आणि इथं जे काही आपल्याला दिलेलं आहे, जे आपलं आन्सर आलेलं आहे ते मनात लिहायचं. समजलं इतकं. मीन्स π/3 इज अ प्रिन्सिपल सोल्युशन अँड 5π/3 इज ऑल्सो प्रिन्सिपल सोल्युशन. π/3 अँड 5π/3 आर प्रिन्सिपल सोल्युशन्स. हे काय प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत. ओके. आता बघा, त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम बघा, त्यामधलं सेक थिटा इक्वल्स टू 2/√3. काय दिलेलं आपल्याला, सेक थिटा इक्वल्स टू 2/√3 इफ अँड ओनली इफ कॉस थिटा इक्वल्स टू √3/2. सेक थिटाची व्हॅल्यू ही काय आहे, √3/2. आणि कॉस थिटा कधी असते, सेक थिटाची व्हॅल्यू 2/√3 ज्यावेळेस कॉस थिटा √3/2 येईल. कसं काय, कारण सेक हा काय आहे, रेसिप्रोकल आहे कॉसचा, किंवा कॉस हा काय आहे, रेसिप्रोकल आहे सेकचा. समजलं इतकं. त्यानंतर बघा, याच्यामध्ये आता बघा, याच्यामध्ये सेक थिटा इक्वल्स टू 2/√3 आणि इफ अँड ओनली इफ कॉस थिटा इक्वल्स टू √3/2. कॉस थिटा आपल्याला काय दिलेलं आहे याच्यामध्ये, कॉस थिटा इक्वल्स टू √3/2. ओके. अगोदर बघायचं की कॉस कशाची व्हॅल्यू √3/2 आहे. तर कॉस 30ची व्हॅल्यू काय येणार आहे, साइन 30ची व्हॅल्यू 1/2 आहे. ह्याचा अर्थ त्याचं उलटं घ्या. कॉस 30ची व्हॅल्यू काय येणार आहे, √3/2. कॉस 30ला आपण काय म्हणतो, π/6 म्हणजे 180/6. ओके. इक्वल्स टू √3/2. मीन्स थिटा इक्वल्स टू π/6. व्हॅल्यू ऑफ थिटा इज π/6. समजलं इतकं. त्यानंतर 0 इज लेस दॅन π/6 इज लेस दॅन 2π. आलं लक्षात इतकं. त्याच्यानंतर बघा, π/6 हा प्रिन्सिपल सोल्युशन आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये परत एकदा बघायचं की कॉस कशामध्ये पॉझिटिव्ह, सेक आणि कॉस कशामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह आहे ते बघायचं. तर फोर्थ क्वाड्रंटमध्येच कॉस काय आहे, पॉझिटिव्ह आहे.
हा चार्ट जर तुम्हाला एकदा समजला तर तुम्ही परत नाही ड्रॉ केला तरी चालतो. ओके, रफमध्ये तुम्हाला ड्रॉ करायचं काम नाही. लक्षात ठेवायचं की फोर्थ क्वाड्रंट आलं की कॉस काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, 2π - θ. ओके, कॉस इन ब्रॅकेट 2π - θ इक्वल्स टू काय येते, कॉस θ. पुट θ इक्वल्स टू π/6 म्हणजे थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय पुटअप करायची, π/6. कॉस 2π - π/6. ओके, इथं घ्यायचं कॉस 6 × 2 12. 12π मधून 1π गेले, 11π. 11π/6 इक्वल्स टू कॉस θ. आलं लक्षात. म्हणजे परत एक व्हॅल्यू आपली काय आलेली आहे, θ इक्वल्स टू 11π/6. π/6 अँड 11π/6 आर द प्रिन्सिपल सोल्युशन्स. हे दोन्ही काय प्रिन्सिपल सोल्युशन. थर्ड बघा, कॉट θ इक्वल्स टू √3. आता तुम्हाला इतकं जरी दिलं की कॉट θ इक्वल्स टू √3 तर आपण समजून घ्यायचं की कॉटचा रेसिप्रोकल काय येतो, tan. tan θ इक्वल्स टू 1/√3 येणार. समजलं. बट कारण डायरेक्ट कॉटची व्हॅल्यू आपण नाही पाठ करत, tan θची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते. tan θ इक्वल्स टू काय येणार आहे, ह्याचं रेसिप्रोकल करा, 1/√3. tan कशाची व्हॅल्यू 1/√3 आहे, तर tan 30ची व्हॅल्यू 1/√3 कशी, साइन 30ची आहे 1/2 आणि कॉस 30ची आहे √3/2. हे दोन्ही 2 काय होतात, कॅन्सल. म्हणजेच इथं काय राहतात ह्याच्यामध्ये 1/√3. आलं लक्षात. बघा, म्हणजेच tan 5π/6 इक्वल्स टू 1/√3. म्हणजे एक व्हॅल्यू θ आली आपली π/6. θची व्हॅल्यू किती आहे, π/6. त्याच्यानंतर 0 इज लेस दॅन π/6 इज लेस दॅन 2π. π/6 इज द प्रिन्सिपल सोल्युशन्स. π/6 हे काय आहे, ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, tan कशामध्ये पॉझिटिव्ह आहे. अगोदर लक्षात ठेवायचं की tan हा कशामध्ये पॉझिटिव्ह आहे. तर हा जर चार्ट आपण ड्रॉ केला, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, ह्याच्यामध्ये A, S, T, C थर्ड क्वाड्रंटमध्ये tan काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, इथं फॉर्म्युला कोणता आहे, π - θ. कारण इथं π + θ आहे. आलं लक्षात. फोर्थ क्वाड्रंटमध्ये, थर्ड क्वाड्रंटमध्ये काय येणार आहे, π + θ. आणि ज्यावेळेस आपण tan π + θ घेतो, tan π + θ इक्वल्स टू tan θ. ओके, tan π प्लस व्हॅल्यू ऑफ θ इज, θची व्हॅल्यू आता आपण जस्ट फाइंड आउट केलेली आहे, व्हॅल्यू ऑफ θ इज π/2 इक्वल्स टू tan θ. tan π + π/2 ह्याचं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2 × π 2π, 2π + 1 जर 1π केलं तर किती येतात, 3π. tan 3π/2 इक्वल्स टू tan θ. म्हणजे परत एक θ आपल्याला काय भेटलेलं आहे, 3π/2 भेटलेलं आहे. समजलं इतकं. हे बघा, 3π/2 म्हणजेच 3π/2, 0 इज लेस दॅन 3, π/2 इज लेस दॅन 2π. आलं लक्षात. हे झालं प्रिन्सिपल सोल्युशन. परत पुढं बघा काय दिलेलं आहे, तसंच दिलेलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन, परंतु आता हे मायनसचे. आलं लक्षात. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ द फॉलोइंग सोल्युशन. ह्याच्या अगोदर ज्या व्हॅल्यू आपण घेतलेल्या होत्या त्या व्हॅल्यू डायरेक्ट काय होत्या, पॉझिटिव्ह होत्या, म्हणून आपल्याला चेंज करायचं काम पडलं नाही. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या ज्या व्हॅल्यू येतात ह्या व्हॅल्यू काय आलेल्या आहेत, निगेटिव्ह आलेल्या आहेत. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग. साइन θ इक्वल्स टू -1/2, साइन θ इक्वल्स टू -1/2 हे आपल्याला दिलेलं आहे. आलं लक्षात. आपल्याला माहिती आहे की साइन π/6 कशाला म्हणतो आपण, 180/6. साइन 30, साइन 30ची व्हॅल्यू काय असते, 1/2. अगोदर ज्या व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह माहिती आहे त्याच घ्यायच्या. परत एकदा ऐका, जर निगेटिव्ह व्हॅल्यू आल्या, पॉझिटिव्ह आल्या तर डायरेक्ट अगोदर ती कोणती व्हॅल्यू आहे, π/6 आहे, π/2 आहे, π/3 आहे, जे काय असेल ते त्या व्हॅल्यू अगोदर घेऊन टाकायच्या. त्याच्यानंतर ती व्हॅल्यू म्हणजे साइन, कॉस, टॅन जे काही फंक्शन दिलेलं असेल ते कशामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह हे आपल्याला अगोदर बघायचं. आणि जर निगेटिव्ह व्हॅल्यू आल्या तर अगोदर बघायचं की साइन θ इक्वल्स टू किंवा साइन π/6. हे बघा डायरेक्ट लिहा, साइन π/6 इक्वल्स टू 1/2. आलं लक्षात. साइन θ इक्वल्स टू -sin π/6. परंतु आपल्याला θ इथं म्हणजे साइन θची व्हॅल्यू फक्त 1/2 आहे का, नो. साइन θची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, मायनस दिलेली आहे. म्हणजे साइन θ इक्वल्स टू ही -1/2 व्हॅल्यू. 1/2 व्हॅल्यू कशाची आहे, साइन
π/6 आहे, परंतु आपल्याला दिलेलं काय मायनस, आपण पण काय घ्यायचं मायनस. समजलं इतकं. साइन पाय प्लस एक्स इक्वल्स टू मायनस साइन एक्स. परत एकदा बघा, आता हे पाय प्लस एक्स कुठून घेतलं, हे 4 क्वाड्रंट असतात, 1 2 पूर्ण क्वाड्रंटवरच हे प्रॉब्लेम डिपेंड येतो. ओके, 3 आणि 4. आता ह्याच्यामध्ये प्लस व्हॅल्यू, आता इथं आपण काय घेतो पाय मायनस थिटा आणि इथं घेतो आपण थर्डमध्ये पाय प्लस थिटा. आता बघा परत एकदा बघा, ह्याच्यामध्ये आपण घेतो पाय मायनस थिटा आणि इथं घेतो 2 पाय मायनस थिटा, इथं घेतो पाय प्लस थिटा. ओके, फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ हे 4 क्वाड्रंट झाले. आता ह्याच्यामध्ये साईनची व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह येते, साईनची व्हॅल्यू कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह येते, तर ए यस टी सी ही टेक्निक मी तुम्हाला सांगितली होती. ऑल स्टुडंट्स टेक केअर और ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. ओके, आता ह्याच्यामध्ये साईन कुठं पॉझिटिव्ह आहे, इथं साईन पॉझिटिव्ह आहे, इथं साईन पॉझिटिव्ह आहे, इथं ऑल पॉझिटिव्ह आहे, परंतु थर्ड क्वाड्रंटमध्ये काय येणार आहे, साईन निगेटिव्ह येणार आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये काय येणार आहे, पाय मायनस थिटा, 2 पाय मायनस थिटा आणि पाय प्लस थिटा. ह्या क्वाड्रंटमध्ये साईन काय येणार आहे, निगेटिव्ह. इथं ऑल पॉझिटिव्ह, इथं साईन पॉझिटिव्ह, इथं टेन पॉझिटिव्ह, इथं कॉस पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. म्हणजेच इथं फॉर्म्युला आपल्याला कोणता यूज करायचा, साईन पाय प्लस थिटा. आणि ज्यावेळेस आपण साईन पाय प्लस थिटा घेऊ तर त्याचा आन्सर येणार इक्वल्स टू मायनस साईन थिटा. हे बघा, अँड परत कशामध्ये निगेटिव्ह येतो, साईन 2 पाय मायनस एक्स इक्वल्स टू मायनस साईन एक्स. म्हणजे साईन पाय प्लस थिटा केलं तर एकतर मायनस साईन थिटा येईल आणि साईन 2 पाय मायनस थिटा जर केलं तर मायनस साईन थिटा येईल. ओके, पुट एक्स इक्वल्स टू π/6. त्याच्यात आपण सेपरेट व्हॅल्यू फाइंड आउट केलेले होते, ह्याच्यात आपल्याला सोबत व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे तुम्हाला इझी जाईल. फक्त बघायचं की त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहेत साईनची व्हॅल्यू, साईन असेल, कॉस असेल, टॅन असेल, जे काय असेल ते. ह्याच्यामध्ये काय बघायचं की कोणत्या ह्याच्यामध्ये निगेटिव्ह आहे. ओके, साईन पाय प्लस थिटा होतं म्हणजेच π/6 आणि सेकंड आपण घेतलं होतं 2 पाय मायनस थिटा. हे बघा, साईन 2 पाय मायनस π/6. साईन पाय प्लस π/6 केलं तर हे येणार आहे साईन 7 π/6. आलं लक्षात. आणि साईन 2 पाय मायनस π/6 केलं तर 6 × 2 12, 12 मायनस 1 पाय केलं तर 11 पाय. सेकंड आपल्याला भेटणार आहे साईन 11 π/6. समजलं. हे 2 प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला भेटलेले आहेत, 7 π/6 आणि 11 π/6. ओके, आता तसंच परत एक सांगते बघा, टॅन थिटा इक्वल्स टू आपल्याला -1 दिलेला आहे. हे बघा, टॅन थिटा इक्वल्स टू -1 व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, टॅन थिटा इक्वल्स टू -1. त्यानंतर टॅन थिटा इक्वल्स टू टॅन कशाची व्हॅल्यू 1 आहे, यू नो, टॅन π/4 इक्वल्स टू 1, टॅन π/4 इक्वल्स टू 1. परंतु आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मायनस, म्हणजेच टॅन थिटा आपला काय आलेला आहे मायनस, आणि ही 1ची व्हॅल्यू कशाच्या इक्वल आहे, टॅन π/4च्या. परत एकदा बघा, टॅन थिटा इक्वल्स टू मायनस टॅन π/4. आता आपल्याला बघायचं की कोणत्या क्वाड्रंटमध्ये टॅन काय आहे, निगेटिव्ह आहे. ओके, टॅन पाय मायनस थिटाच्या क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह आहे आणि 2 पाय मायनस थिटा. ह्याचा अर्थ हे बघा, हे फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. ओके, आता ह्याच्यामध्ये फर्स्टमध्ये ऑल पॉझिटिव्ह, साईन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह. ओके, पाय मायनस थिटा, पाय मायनस थिटा ह्याच्यामध्ये येईल, म्हणजे ह्याच्यामध्ये टॅन निगेटिव्ह आहे आणि ह्याच्यामध्ये टॅन निगेटिव्ह, ह्याच्यामध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे, ह्याच्यामध्ये ऑल पॉझिटिव्ह, म्हणजे टॅन पण पॉझिटिव्ह. म्हणजे सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटमधला आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा. सेकंड क्वाड्रंटमध्ये आपण काय यूज करतो, पाय मायनस थिटा, आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय यूज करतो आपण, 2 पाय मायनस थिटा. ओके, साईन पाय मायनस π/4 करा, थिटा म्हणजे ह्याचा अर्थ हे येणार आहे मायनस टॅन π/4, सॉरी, टॅन पाय मायनस π/4 करा इक्वल्स टू मायनस टॅन π/4. अँड परत 2 पाय मायनस थिटा म्हणजेच 2 पाय मायनस π/4 करा. ओके, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, पाय मायनस π/4 केलं तर आन्सर येणार आहे 3 π/4 आणि इथं 5 π/4 येणार आहे. बघा, 4 × 2 6, 6 पायमधून 1 पाय गेले, 5 π/4. आलं लक्षात. सॉरी, एक मिनटं, इथं येणार आहे 4 × 1, हे 4 - 1
म्हणजे इथं 3π/4 येणार आहे आणि इथं 4 × 2 8, 8 - 1 केलं तर 7π/4 येणार आहे. म्हणजे आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्या, θ = 3π/4 अँड θ = 7π/4. हे दोन काय तर प्रिन्सिपल सोल्युशन. समजलं इतकं?